नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। शाळांना अजून सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे घरचं वातावरण एकदम निवांत आहे। तर चला मित्रांनो, आपण आज शाळेत जाणार आहोत। शाळेचा परिसर आमचा फार मोठा आहे आणि मोकळी जागा जास्त आहे, त्यामुळे येत्या जून महिन्यामध्ये पावसाळ्यात भरपूर वृक्षारोपण करायचं आहे, जेणेकरून सगळा परिसर हिरवागार दिसेल। आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे जिथे वृक्ष चांगले असतात तिथला परिसर हा प्रसन्न आणि आल्हाददायक असतो, जेणेकरून मुलांनाही तिथं शिक्षण घेण्यात रस वाटेल आणि खेळण्यात सुद्धा रस वाटेल। उन्हाळ्यात चांगल्या पद्धतीने सावली देतील झाडं, अशा पद्धतीने साधारणतः 50 ते 60 झाडांचं रोपण करण्याचा मनोदय ह्या वेळेला आहे। तर चला आपण जाऊया आता शाळेमध्ये। शाळेच्या मार्गावरच हा कराडमध्ये चालू असणारा मोठा पूल लागतो। प्रचंड मोठा असा पूल आहे आणि हा शाळेचा परिसर, शाळेचं गेट पहा। शाळेच्या प्रांगणात आपण आलेलो आहोत आणि पाऊस जास्त पडल्यामुळे हे थोडं रेती इकडे पडलेली आहे। हा संपूर्ण परिसर हे वर्गखोल्या आणि प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला ह्या अंगणवाडी, या 2 अंगणवाड्या लागतात आणि या अंगणवाडीच्या समोरच एक लिंबाचं झाड आहे। तसं झाड मोठं आहे, परंतु वादळी पाऊस आणि वादळी वारं यामुळे हे झाड पूर्ण उन्मळून पडलं होतं आणि त्यामुळं या झाडाला दोन्ही बाजूंनं आज बांधलं, उभं केलं आणि बांधलंय। बघा, ही दोरी या झाडाला बांधलेली आहे आणि वरची जी दोरी आहे ती रॅम्पच्या अँगलला बांधलेली आहे आणि जेणेकरून त्या झाडाला उभं केलेलं आहे। भविष्यात हे झाड जगून निघल अशी आशा व्यक्त करतो। आणि पुढे गेल्यानंतर जो डाव्या बाजूला आमच्या शाळेचं ऑफिस आहे, ह्या वर्गखोल्या आहेत, त्याचप्रमाणे पुढेही वर्गखोल्या आहेत आणि हा संपूर्ण पटांगण आहे पुढच्या बाजूचं। त्यानंतर या वरांडा आहे शाळेचा, हा पुढचा भाग आहे। पुढच्या भागाकडून कसं दिसतंय तो बघा, हा वरांडा आहे। ज्या वेळेला शाळा चालू असते त्यावेळेला चिमुकल्यांचा चिवचिवाट इथं मोठ्या प्रमाणात असतो, परंतु आता शाळा बंद असल्यामुळे पूर्ण शांतता या ठिकाणी आपल्याला जाणवते। अशा पद्धतीने हा वरांडा, या वरांड्यात पुढच्या बाजूला जेवढं मैदान आहे तेवढंच मैदान हे शाळेच्या मागच्या बाजूला आहे। हे बघा, मागच्या बाजूला शाळेच्या पाठीमागे काही झाडं आहेत आणि या पावसाळ्यामध्ये आपण याच ठिकाणी 100 झाडं लावायचा मनोदय आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि या संपूर्ण ग्राउंडवर ही मुलं नेहमी खेळत असतात, बागडत असतात। मग या ठिकाणी कबड्डी, खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, लंगडी, धावणे इत्यादी प्रकारचे वेगवेगळे खेळ हे खेळले जातात। ही काही झाडं आहेत बघा, शाळेच्या पाठीमागे आहेत ती। आणि हा सर्वात उंच असं शाळेच्या परिसरातला वृक्ष आहे। त्याचबरोबर यावर्षी आपण संपूर्ण पत्र्याला पन्हाळे मारून घेतले आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवणार आहेत। आणि आत्ताच 10वीचा निकाल लागला, यामध्ये आमचे केदार हायस्कूलचे उपशिक्षक श्री सावंत सर यांच्या मुलाला 94% मार्क पडली। त्या आनंदाच्या प्रत्यार्थ त्यांनी सर्व शिक्षकांना पेढे वाटून हा आनंद साजरा केला आणि सर्व शिक्षक वर्गांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। त्यानंतर आता आपण परतीच्या मार्गाला चाललो आहोत। परतीच्या मार्गाला घरी जात असताना रस्त्यामध्ये आपल्याला कराडातील अख्खा मसूर प्रसिद्ध शिवराय ढाबा लागतो। हा संपूर्ण परिसर हा शिवराय ढाब्याचा आहे। तिथून पुढे आल्यानंतर आपण आता जुन्या पुलावर आहोत। जुन्या पुलावरून आता आपण कराडमध्ये प्रवेश करणार आहोत। हा जुना पूल हा इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला आहे। याच्या या बाजूला नदी आहे बघा, नदीला पाणी सध्या बऱ्यापैकी आहे आणि उजव्या बाजूला हा नवीन पूल आहे। आणि आता या मार्गाने आपण आता कराडमध्ये प्रवेश करतोय। हा बघा नवीन पूल आहे। आज ट्रॅफिक थोडं कमी आहे। आता थोड्याच वेळात आपण कराडमध्ये प्रवेश करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला सिग्नल लागलेला आहे, पण आपण थोडं थांबलेलो आहोत। आता सिग्नल सुटल्यानंतर आपण पुढं निघणार आहोत
आणि पुढं निघून आल्यानंतर आपण घराच्या